नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सर्टिफिकेशन इन ॲनिमेशन कोर्सबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडायला पाहिजे, याच्यामध्ये सिलेबस कोणता, याचे ड्युरेशन काय, सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. आता पाहूया की हा कोर्स काय आहे. तर मित्रांनो, हा एक शॉर्ट टर्म कोर्स आहे जो की ॲनिमेशनच्या अंतर्गत येतो, जो की तुम्ही 10वी नंतर करू शकता. हा सर्टिफिकेट लेवलचा कोर्स आहे आणि याचा कालावधी खूप शॉर्ट आहे, जो की 3 ते 6 महिन्याचा आहे. बेस्ड ऑन स्पेशलायझेशन दॅट यू परस्यू, तुम्ही जे स्पेशलायझेशन घेता त्यामध्ये त्याचा कालावधी ठरला जातो. पण 6 महिन्याच्या आतमध्येच हा कोर्स तुम्ही कंप्लीट करू शकता. त्याचबरोबर यामध्ये शिकवलं काय जातं तर बघा, याच्यामध्ये 2D ॲनिमेशन, 3D ॲनिमेशन, ग्राफिक डिझायनिंग, त्याचबरोबर ॲनिमेशन क्रिएशन, ॲनिमेटर्स, अशा खूप सारे ज्या गोष्टी आहेत त्या कोर्समध्ये कव्हर केल्या जातात. जर तुम्हाला या गोष्टीमध्ये आवड असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. याच्याबद्दल आपण खूप काही डिस्कस करूया. तर आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया की ह्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन कसं घेऊ शकता. तर मित्रांनो, यासाठी काही ठिकाणी इंटरव्ह्यूज त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन्स घेतले जातात. यासाठी तुमची 10वी झालेली असेल तर तुम्हाला ॲडमिशन दिले जाते, ॲज वेल ॲज 12वी जरी असेल तरी तुम्हाला ॲडमिशन दिली जाते, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर ह्याच्यामध्ये मिनिमम मार्क्स लागतात 50 to 60% बेस्ड ऑन कॉलेज. हे कॉलेजवर डिपेंड आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती मी फर्दर पुढे सांगेन, पण ह्याच्यामध्ये सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर फक्त आणि फक्त याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन्स आणि इंटरव्ह्यूद्वारेच ह्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला ॲडमिशन दिली जाते, जी की खूप इझी आहे. तर मित्रांनो, आता आपण याची ॲडमिशन प्रोसेस पाहूया. तर ॲडमिशन प्रोसेस खूपच सोपी आहे. जर आपण इतर कोर्स बरोबर कम्पेअर केलं तर तुम्हाला 10वी पास आउट होणे गरजेचे आहे किंवा 12वी पास आउट. तुम्ही 50% मार्क्सने जरी पास आउट असाल तरी तुम्हाला याच्यामध्ये इझिली ॲडमिशन मिळून जातील. तर ह्याच्यामध्ये खूप सारी कंपनीज आहेत, खूप सारे जे कोर्स प्रोव्हाइड करणारे जे टीम्स आहेत, जसं की झी ग्रुप ऑफ ॲनिमेशन्स, त्याचबरोबर स्किल नावाचे बी आहे. जे ग्रुप्स ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे कोर्स प्रोव्हाइड करणारे आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही विस्तृत पद्धतीने वाचू शकता. त्यांच्या ऑनलाईन साईट्स आहेत, तुम्हाला ते साईट्स ज्या आहेत त्या ओपन कराव्या लागतील. त्याचबरोबर तुम्हाला तिथे अप्लाय करावं लागेल. ज्या वेळी वर्षामध्ये याचं जे हे असेल, साईनअप असेल, तुम्हाला ईमेलद्वारे साईन अप केल्यानंतर तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे त्या कोर्स रिगार्डिंग ते इझिली मिळून जातात. ज्यावेळेस याचे ॲडमिशन्स ओपन असतील तुम्ही इझिली ऑनलाईन पद्धतीनेच याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. फर्दर तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन पण मिळू शकते. याच्यामध्ये कोणता इंटरव्ह्यू किंवा जे ग्रुप डिस्कशन आहे ती काही ठिकाणी घेतली पण जात नाहीत. पण काही ठिकाणी जे प्रेस्टीज, जे प्रिशियस, जे मोठे खूप ग्रुप्स आहेत, तर अशा ठिकाणी जे खूप मोठे लेवलचे आहेत इन्स्टिट्यूट्स, त्या इन्स्टिट्यूटवर बेस आहे, अशा ठिकाणी फक्त ग्रुप डिस्कशन्स आणि इंटरव्ह्यूद्वारे तुम्हाला ॲडमिशन दिले जाते. ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणे, त्याचबरोबर फी पेड करणे, अँड दॅट्स इट. तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात सक्सेसफुली आणि तुमची जर्नी जी आहे त्या ॲनिमेशनमध्ये स्टार्ट करू शकतात. आपण शॉर्टमध्ये याच्या कालावधीबद्दल पाहूया. तर प्रिव्हियसलीच तुम्हाला सांगितलेलं आहे की याचा कालावधी मॅक्झिमम 6 मंथचा आहे. काही ठिकाणी 3 किंवा 4 महिन्याचा सुद्धा तुम्हाला 4 मंथचा सुद्धा पाहायला भेटू शकतो. याच्यामध्ये जे काही विषय आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, पण किंवा मी तुम्हाला फर्दर पुढे मी दाखविलच, पण याच्यामध्ये 6 महिन्यामध्ये सर्व विषय जे आहेत त्याच्यामध्ये कव्हर केले जातात, ज्यामध्ये 6 मंथ नंतरच तुम्हाला इझिली याचं सर्टिफिकेट जे आहे ते भेटून जातं. लाईक MSCIT, तुम्ही जर MSCIT सर्टिफिकेशन कोर्स पाहिला असेल, टॅली पाहिले असेल, त्याच प्रकारे हा कोर्स आहे. तर मित्रांनो, मी याचा कालावधी सांगितला मॅक्झिमम 6 मंथचा आहे. तर याच्यामध्ये विषय कोणकोणते तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये बेसिक्स ऑफ 2D अँड 3D ॲनिमेशन, डिजिटल ग्राफिक्स अँड डिजिटल ॲनिमेशन, कॅरेक्टर ॲनिमेशन अँड बॉडी डिझाईन, परफॉर्मन्स ॲनिमेशन, बेसिक अँड ॲडव्हान्स्ड, टेक्स्चरिंग, कंपोजिंग अँड एडिटिंग आणि बेसिक फोटोशॉप, या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवल्या जातात. पण हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये याचं ॲडमिशन घेतात. तुम्ही स्वतः सुद्धा यूट्यूबद्वारे किंवा जे वेगवेगळे कोर्स प्रोव्हाइड करणारे जे कंपनीज आहेत, जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, तिथून सुद्धा तुम्ही कोर्सेस करू शकता. जे फोटोशॉप याच्यामध्ये बेसिक शिकवलं जातं ते ॲडव्हान्स लेवलचं करू शकता आणि तुमचे स्किल जे आहे ते एनहान्स करू शकता, जे की तुम्हाला फ्युचरमध्ये खूप कामाला येईल. तर आता आपण यातल्या पुढील संधी पाहूया. तर पुढील संधी मित्रांनो खूप साऱ्या आहेत. ॲनिमेशनचे डिप्लोमा तुम्ही करू शकता, त्याचबरोबर याचे खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत. पुणे ठिकाणी, मुंबई ठिकाणी असे कोर्सेस करू शकता. ॲनिमेशन आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे,
कारण आता जेनझीचा जमाना आहे, त्यांना ॲनिमेशन्स खूप सारे आवडतात. तर ॲनिमेशन तुम्ही त्याच्यामध्ये डिझाईन करायला आवडत असेल तुम्हाला, तर असे कोर्स तुम्ही कन्सिडर केले पाहिजेत. भविष्यातील संधीमध्ये तुम्ही डिझायनर बनू शकता, 2D 3D, त्याचबरोबर ॲनिमेशन क्रिएशन, बॉडी डिझायनिंग, त्याचं टेक्स्चरिंग, अशा सर्व गोष्टी जे ॲनिमेटर तुम्हाला बनवतात तर तुम्ही यामध्ये शिकू शकता. याचे जॉब रोल्स म्हणजे इझिली तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंगचा बी कोर्स पुढे करू शकता. ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून काम करू शकता किंवा ॲनिमेटर म्हणून काम करू शकता. तर हे एक प्रिसियस जॉब आहे सध्याच्या काळामध्ये, जो की ट्रेंडिंग आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर तुम्हाला ॲनिमेशन या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करायचं असेल, आवड असेल किंवा साईड तुम्हाला हे स्किल घेऊन चालायचं असेल, तर तुम्ही नक्की हा कोर्स कन्सिडर केला पाहिजे. लाईक MSCIT, टॅली और 30-40 मराठी टायपिंग, असाच हा कोर्स तुम्ही कंप्लीट करू शकता. 6 मंथचा कोर्स आहे. यानंतर तुम्ही डिप्लोमा किंवा ग्राफिक डिझायनिंगमध्ये कोर्सेस, ते फर्दर कोर्सेस करू शकता. त्याची इन्फॉर्मेशन आपल्या साईटवर मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही रीड करू शकता. तर फर्दर तुम्हाला खूप साऱ्या जॉब्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुम्ही जे चित्रपट सृष्टी आहे त्यामध्ये एंटर करू शकता. तिथे ॲनिमेटर बनू शकता, ग्राफिक डिझायनर बनू शकता, जे वेब सिरीज आजकाल येत आहेत त्याचे एडिटर बनू शकता. असे खूप सारे जॉब्स याच्यामध्ये संधी अवेलेबल आहेत आणि हे खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुम्ही आसपास पाहिलं तर खूप जास्त याच्यामध्ये जे आहेत ते आजकाल ॲडमिशन होत आहेत आणि याचे कोर्स कंप्लीट केले जात आहेत. याचे इन्स्टिट्यूट खूप सारे आहेत, जसं की शॅट इन्स्टिट्यूट आहे, त्याचबरोबर झीचं इन्स्टिट्यूट आहे, जे की टीव्हीवर चॅनल आहे आपलं झी, तर त्याचे सुद्धा इन्स्टिट्यूट आहे जे की हा कोर्स जे आहे ते प्रोव्हाइड करतं. तर तुम्ही याच्याबद्दल जर अजून जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करून रीड करू शकता. काही क्वेश्चन्स असतील, काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे किंवा तुम्ही जे ID आहे तो स्क्रीनवर पाहिलेच असेल कुठे ना कुठे, तर तिथं आम्हाला फॉलो करू शकता, आमच्याशी डिस्कस करू शकता. आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.